पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न ज्यावेळी सुरू होते तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। बिबट्या अक्षरशः समोर आला, त्याने झडप घातली। त्या भिंतीच्या पलीकडे काही कर्मचारी उपस्थित होते। ही दृश्य सध्या आपण लाईव्ह पाहतोय। बिबट्या थेट समोर आला आणि त्याने भिंती पलीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांवरती झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो प्रयत्न कुचकामी ठरलेला आहे आणि त्यानंतर बिबट्या पुन्हा मागच्या भागामध्ये गेलेला आहे। या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न गेल्या 1.5-2 तासांपासून सुरू आहेत। पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। वन विभागाचे कर्मचारी आहेत। काही वेळापूर्वी त्याला डाट मारून बेशुद्ध करण्याचे प्रयत्न सुद्धा केले जात होते आणि ही दृश्य अंगावरती काटा आणणारी होती, जी आपण नुकतीच पाहिली। बिबट्याने थेट झडप घालण्याचा प्रयत्न केला। पलीकडे अधिकारी भिंती पलीकडे उपस्थित होते आणि पुन्हा एकदा बिबट्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। आता तो पत्र्यांवरती गेलेला आहे। या बिबट्याला बेशुद्ध करून या भागातून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे। लोकांची गर्दी झालेली आहे प्रचंड आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। घराच्या सज्जावरून बिबट्या जाताना दिसतोय। त्या सज्जावरती चढण्याचा त्याचा प्रयत्न आहे। गेल्या 1.5 तासापासून या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इकडे अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि ही सध्याची लाईव्ह दृश्य या बिबट्याची। या भागामध्ये बिबट्या आलेला होता। काही लोकांना त्याने जखमी केलेला आहे। नागपूरमध्ये देखील बिबट्याचा वाढता वावर हा चिंतेचा विषय झालेला आहे। बिबट्याची धडपड सुरू आहे घराच्या दुसऱ्या सज्जावर जाण्यासाठी। इथे आजूबाजूला बघ्यांची देखील प्रचंड गर्दी आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस देखील प्रयत्नशील आहेत, पण 2 ते 3 जणांवरती या बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि ते जखमी झालेत। त्यांच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, बिबट्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, नेमकं काय घडतंय तिथे? थरारक क्षण आहेत हे। बिबट ज्या ठिकाणी निळ्या टीनच्या खाली अडगडीच्या ठिकाणी लपून बसला होता, त्याला डार्ट बसलेला आहे, डार्ट लागलेला आहे आणि बिबट त्याच्यामधून त्या अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये बाहेर निघाला। त्याच्यानंतर तो त्या गच्चीवर फिरला आणि आता तो वरती चढला आहे। जवळपास 15 फूट उंचीची त्याने उडी मारली आहे आणि आता तो ज्या गच्चीवर लपून बसला होता तिथून 15 फूट उंचीवर वरच्या गच्चीवर चढण्यासाठी अक्षरशः संघर्ष करतोय, कारण त्याला डार्ट बसलेला आहे। औषध त्याच्या शरीरामध्ये पोहोचलेलं आहे, त्यामुळे गुंगीच्या अर्धवट अवस्थेमध्ये तो आहे आणि तरीही तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला नाही। त्यामुळे त्याला पकडायला जाणं फार धोक्याचं आहे आणि बघा कशा पद्धतीने त्यांनी आपल्या समोरच्या 2 पंजावरून 15 फूट उंचीवरची जी गच्ची आहे त्याची छोटीशी जी एक भिंत आहे त्याला पकडून ठेवलेला आहे आणि वरती जाण्याचा तो प्रयत्न करतो आहे। मात्र त्याची शक्ती त्याला डार्ट बसल्यामुळे काहीशी कमी पडत आहे आणि त्यामुळे तो वर चढू शकत नाहीये। मात्र तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला नाही। त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, ते त्याला पकडायला समोर जाऊ शकत नाहीये। त्यामुळे अत्यंत थरारक क्षण आहे। पुढील काही क्षणांमध्ये जर बिबटला पुन्हा एक डार्ट मारणं शक्य झालं नाही किंवा तो जर वरती चढण्यामध्ये यशस्वी झाला तर तो त्या इमारतीवरून पलीकडच्या बाजूने निसटेल। आता सध्या बिबट खाली पडला, त्याची शक्ती कमी पडली, तो आपल्या गुंगीच्या अवस्थेमध्ये वरती जाण्यामध्ये अपयशी ठरला आणि ज्या गच्चीवर तो लपून बसलेला होता तिथेच तो 15 फूट उंचीवरून खाली कोसळला आहे, पडला आहे आणि आता थोडासा सुटकेचा श्वास जो आहे तो सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, कारण बिबट त्याच गच्चीवर पुन्हा अडकला आहे। एक जी चांगली बातमी आहे की त्याला डार्ट बसलेला आहे आणि तो गुंगीच्या अवस्थेमध्ये हळूहळू पोहोचत आहे आणि तो आपली पूर्ण शक्ती लावूनही त्या गच्चीतून दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे। त्यामुळे एक सुटकेचा निश्वास जो आहे तो सर्व कर्मचाऱ्यांनी सोडला आहे आणि आता पुन्हा त्याला एक डार्ट मारलं जातं की त्याला जाळीच्या सहाय्याने पकडलं जातं। हे पुढील काही क्षणांमध्ये स्पष्ट होईल। मात्र बिबट निसटण्यामध्ये अपयशी ठरला आहे। त्यामुळे ज्या आजूबाजूला हजारोंच्या संख्येने लोक गोळा आहेत त्यांची सुरक्षितता सध्या तरी धोक्यात आलेली नाही। आता पुन्हा वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते आता पुढचं नियोजन करून पुढे जाण्याच्या तयारीमध्ये आहे। सोबतच पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येने या गच्चीवर पोहोचले। आता ही जाळी जी आहे ती पोहोचवली जात आहे आणि कदाचित आता पुढच्या काही मिनिटांमध्ये जाळीसह वन विभागाचे कर्मचारी
बिबट ज्या ठिकाणी खाली पडला आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडण्यासाठी ते प्रयत्न करतील. रजत, बिबट्या पूर्णतः बेशुद्ध झालाय की तो अजूनही फक्त औषधाच्या ग्लानीत आहे आणि त्याच्या हालचाली सुरू आहेत आणि तिथून निसटण्याचे प्रयत्न सुरू आहेत? नेमकं काय घडतंय? नक्कीच ज्या ठिकाणी सुरुवातीला बिबट लपून बसला होता तिथे त्याला डार्ट मारण्यामध्ये यश मिळाला होता, मात्र तो डार्ट परफेक्टली त्याला बसला आहे की नाही तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी अनेक मिनिटं वाट पाहणं योग्य समजलं. मात्र त्याच्यानंतर जेव्हा बिबट लपून बसलेल्या ठिकाणी त्याला काहीसा डिस्टर्ब करण्याचा, नियोजनबद्ध पद्धतीने त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बांबूच्या सहाय्याने तिथे आवाज करण्यात आली, टीनला बांबूच्या सहाय्याने ठोकण्यात आलं आणि जेव्हा आवाज तिथे वाढला तेव्हा बिबट डार्ट लागलेल्या अवस्थेमध्ये अर्धवट गुंगीमध्ये बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर तो त्याने दुसऱ्या बाजूला जाऊन 15 फूट उंचीवरून त्या गच्चीवरच्या 15 फूट उंचीवरची दुसरी गच्ची आहे तिथे उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र औषधाचा त्याच्यावर परिणाम होता आणि त्यामुळे तो उडी मारून दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये यशस्वी ठरला नाही आणि खाली तो पडलाय आणि आता त्याच गच्चीवर तो अडकल्यामुळे आता पुन्हा त्याला नव्या पद्धतीने पकडण्याचे प्रयत्न केले जातील. आता मोठा पिंजरा जो आहे तो ज्या घरामध्ये गच्चीवर बिबट अडकलेला आहे त्या ठिकाणी मोठा पिंजरा खाली रस्त्यावर आणण्यात आलेला आहे आणि नक्कीच बिबटला पकडल्यानंतर जाळीमध्ये कदाचित पकडलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवून वन विभागाचे रेस्क्यू पथक घेऊन जातील. रजत, आपण पाहतोय की जिथे हा बिबट्या आलेला आहे तिथे बरीचशी रहिवासी वस्ती आहे, लोकांची घरं आहेत, ती सगळी घरं सध्या रिकामी करण्यात आली आहेत. काय खबरदारी घेतली गेली आहे बिबट्या आल्यामुळे? ठिकाणी बिबट लपला आहे तो घर नक्कीच रिकामा करण्यात आलेला आहे. तिथले जे रहिवासी आहे ते बाहेर पडले आहेत, मात्र आजूबाजूचे अगदी लागून असलेले 2 घर आहेत ते रिकामे करण्यात आलेले. मात्र त्याच्यानंतर दोन्ही बाजूला जे घर आहेत त्याच्यामध्ये नागरिक आहेत आणि त्यांना पोलीस आतमध्येच राहण्यासाठी सांगतायत. आधीपासूनच त्यांना सर्वांना आतमध्ये राहण्याची सूचना देण्यात आली आहे आणि खाली गल्ली जी आहे त्या गल्लीमध्ये वन विभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी जे आहेत तेच फक्त उभे आहेत. त्यामुळे बिबटला पकडल्यानंतर रेस्क्यू केल्यानंतर जेव्हा खाली आणलं जाईल कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासाठीचे प्रयत्न जे आहेत आणि त्यासाठीचं नियोजन जो आहे तो सध्या केलं जात आहे. मात्र सध्या पहिली प्राथमिकता जी आहे बिबट ज्या ठिकाणी डार्ट लागल्यानंतर 15 फूट उंचीवर जाण्याचा प्रयत्न करत होता त्या ठिकाणीच तो खाली कोसळला आणि आता त्या ठिकाणी जाऊन जाळी असेल किंवा दोरखंड असेल त्याच्या माध्यमातून त्याला जेरबंद करण्याचा, पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे. मात्र ते करतानाही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुरक्षितता बाळगावी लागणार आहे, कारण याच बिबटने सकाळच्या सत्रात पंजे मारून 4 लोकांना जखमी केलं आहे आणि सध्याही तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये नाही आहे. त्यामुळे जर त्याला पकडायला पुढे सरसावले आणि त्यांनी पुन्हा आपली शक्ती एकवटून हल्ला केला तर नक्कीच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना इजा पोहोचू शकते, ते जखमी होऊ शकतात. त्यामुळे पूर्ण खात्री करून काही वेळ प्रतीक्षा करूनच वन विभागाचे कर्मचारी पुढे सरसावतील. मात्र डार्ट अचूक बसला आहे आणि दुसरी एक सुदैवाची आणि चांगली बाब म्हणजे बिबट त्या ठिकाणातून आपली शक्ती लावून निसटण्याचा जो प्रयत्न करत होता त्याच्यामध्ये तो अपयशी ठरला आहे. आता पुन्हा एकदा एखादा डार्ट मारला जाणार आहे बिबट्याला पूर्णतः बेशुद्ध करण्यासाठी की आहे त्या अवस्थेत त्याला पकडलं जाईल? मला वाटते की अजून प्रयत्न ते नाही करणार, कारण औषधीचा एक प्रमाण असतो तोच प्रमाण बिबटला किंवा कुठल्याही वन्य प्राण्याला पकडताना नियमाप्रमाणे वापरला जाऊ शकतो. समोरचा वन्य प्राणी किती वयाचा आहे, किती त्याचं वजन आहे, ह्या सगळे निकष त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे जेव्हा एकदा औषध डार्ट मारून त्याच्या शरीरामध्ये पोहोचवण्यात आली आहे, त्याला बेशुद्ध करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे बिबटला पकडायचं आहे, मात्र बिबटची सुरक्षितता पण वन विभाग धोक्यात आणू शकत नाही. त्यामुळे त्या संदर्भातल्या नियमांचं पालन करून पूर्ण खात्री बाळगूनच वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे कर्मचारी जे आहेत ते पुढचे निर्णय घेतील आणि तसा नियोजन आखतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, कालच्या अधिवेशनात सुद्धा बिबट्यांच्या वाढत्या वावराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली होती आणि नागपूरमध्येच सध्या हे अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरमध्येच पुन्हा एकदा बिबट्या दिसलेला आहे. सरकारी पातळीवर बिबट्यांच्या संख्येमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का? सरकारी पातळीवर काय हालचाली सुरू आहेत?
नक्कीच वेगवेगळ्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्रातील, खास करून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वावरच वाढला नव्हता, तर हल्ले झाले होते, अनेकांचा मृत्यू झाला होता.